नमस्कार मंडळी. आपल्यावर कुठल्याही प्रकारचं ऋण असेल, आपल्यावरती कर्जाचा महासागर निर्माण झाला असेल किंवा डोंगर निर्माण झालेला असेल, आपल्या व्यवसायामध्ये अडथळे निर्माण झाले असेल, व्यवसायातलं कर्जसुद्धाही वाटलं असेल आणि त्याच्यामध्ये एवढं कर्ज वाढल्यामुळे आपल्यामध्ये भीती निर्माण झालेली आहे. आता ह्या सर्व अडथळ्यामधून बाहेर निघण्याकरता आपल्याला काय उपाय करायला हवा, आपण कोणाची प्रार्थना करायला हवी, हे तुम्हाला मी सांगतो. आता ह्या सर्व कर्जाचा महासागर झाला आहे, व्यवसायातलं कर्जसुद्धाही वाढलेलं आहे. त्याच्याकरता आपण भगवान नरसिंहाची प्रार्थना करायला हवी. आपलं भगवान नरसिंहाचा एक कर्जमुक्तीचा मंत्र आहे आणि भयमुक्तीचा, ऋणमुक्तीचा मंत्र आहे. त्याचं आपल्याला नित्यपठण करायला हवे. पठण करण्याची विधी काय आहे? सकाळचे स्नान झाल्यानंतर आपल्याला एका लाल किंवा पिवळ्या वस्त्रावरती भगवान नरसिंहाची प्रतिमा ठेवून त्याला एक धूप दीप अर्पण करून आपल्याला तिकडे आपल्यावरचं ऋणमुक्ती, कर्जमुक्ती आणि व्यवसायातलं कर्ज आणि बाधा दूर करण्याकरता ह्या मंत्राचा जप करायचा आहे. किमान 11 वेळा, 21 वेळा, 45 वेळा, जेवढा जास्तीत जास्त करता येईल तेवढा अतिउत्तम राहील. आणि हे जप वगैरे करून देवाला प्रसाद वगैरे दाखवून आपल्याला तिकडेच थांबून जायचं आहे. यामध्ये नरसिंह देवाची स्थापना आपल्याला देवारामध्ये करायची मिळत नाही. फक्त आपल्याला या जपाकरता आपण तेवढंच फक्त नरसिंह देवाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर तिथे ठेवावी. श्री नरसिंहाचा हा कुठला शक्तिशाली आणि प्रभावशाली ऋणमुक्ती आणि कर्जमुक्तीचा मंत्र आहे तो जाणून घेण्याकरता या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ओम नरसिंहाय नमः असं कमेंट करावी. लगेचच तुम्हाला तुमच्या DM बॉक्समध्ये तो प्रभावशाली मंत्र सेंड केला जाईल. धन्यवाद.